श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यातील सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करून तांब्यात कलशात पाणी, लाल फुले, कुंकू आणि अक्षत घालून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. ओम गृह्णी सूर्याय नमः किंवा गायत्री मंत्राचा जप करावा. तसेच गहू, गूळ, तूप वापरून बनवलेले शिरा किंवा खीर नैवेद्य म्हणून अर्पण करून रविवारी व्रत पाळावे, ज्यामुळे आरोग्य, समृद्धी आणि ज्ञान मिळते. पौष सूर्यपूजा विधी. सकाळी तयारी. सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा. पूजास्थळ घराबाहेर किंवा जिथे सूर्यप्रकाश चांगला येतो तेथे उभे राहा. शक्य असल्यास उघड्या नदीकाठी किंवा झाडाजवळ अर्घ्य तयार करणे. तांब्यात कलशात पाणी घ्या, त्यात लाल फुले, कुंकू आणि अक्षत टाका. अर्घ्य अर्पण. पूर्वेकडे तोंड करून उभे राहा. कलश कपाळाच्या उंची एवढे धरा आणि हळूहळू पाणी ओतत सूर्याकडे अर्पण करा. हे करताना सूर्याकडे थेट न पाहता पाण्याच्या प्रवाहातून सूर्याची किरणे पहा आणि ओतताना ओम गृह्णी सूर्याय नमः किंवा ओम गृह्णी आदित्य सूर्याय नमः मंत्र म्हणा. नैवेद्य व इतर पूजा. तूप वापरून दिवा लावा. चंदन, धूप दाखवा. लाल, पांढरी फुले अर्पण करा. गहू आणि गुळापासून बनवलेली शिरा किंवा खीर नैवेद्य म्हणून दाखवा. ओम सूर्याय नमः हा मंत्राचा जप 108 वेळा जप करा. व्रत आणि कथा. या महिन्यातील सूर्याची पूजा केल्याने शरीर आणि आध्यात्मिक लाभ होतो, पितृदोष शांत होतो आणि आरोग्य सुधारते. टाळण्यासारख्या गोष्टी. या महिन्यात मीठाचे सेवन कमी करावे. ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.